friends, I'm Vaishnavi and I'm studying MBBS, and I'm here to help you out with class 11th and 12th entrance exam preparations. So we'll start from the basics and try to clear all the concepts. We'll start from zero. Let's say you all are clean slate and you've just entered your 11th standard. And see, it's better late than never. And we can still cover all the topics with a little bit of hard work, a little bit of extra push, and you can do it. Let's go. But before that, if you have any suggestions about any topics that we need to cover first, you all just can tell me in the comment section below. If you need any modification, if you have any language problems, you can just suggest to me in the comment section. So let's start with chemistry. In chemistry, we'll go with organic chemistry first because I feel it's the sole part of the chemistry. If you get the concepts, everything gets so easier. So let's go. Let's start with organic chemistry. So in organic chemistry, what we have is hydrocarbons. हायड्रोकार्बन्स म्हणजे काय, ज्याच्यात कार्बन असतं आणि ज्याच्यात हायड्रोजन असतं. आता कार्बन, लेट्स स्टडी समथिंग अबाउट कार्बन ॲटम. कार्बन ॲटम शोज दी प्रॉपर्टी ऑफ कॅटिनेशन. कॅटिनेशन काय असतं, कार्बन 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 एकमेकांना जोडून इट फॉर्म्स अ लॉंग चेन. So this property is catenation, and this property of catenation gives rise to hydrocarbons. So characteristics of carbon atom. आता कार्बन ॲटमचे काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. पहिलं आहे टेट्राव्हॅलन्सी. टेट्रा म्हणजे काय, 4. व्हॅलन्सी, व्हॅलन्सी काय असतं, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन आउटरमोस्ट ऑर्बिट किंवा शेल. आता कार्बनचं ॲटॉमिक नंबर काय आहे, 6. म्हणजेच काय, आपल्याला जर एवढं माहीत असेल तर 2 आणि 4 एवढंच माहिती असतं. मग हे 2 काय असतं, इट इज द फर्स्ट शेल. फर्स्ट शेल असतो 1s. 4 काय असतं, सेकंड शेल असतो. आता सेकंड शेल असतो एकतर 2s 2p. आता कार्बन ॲटम जेव्हा नॉर्मल रेस्टिंग स्टेटमध्ये असतो तेव्हा त्याचं कॉन्फिगरेशन कसं असतं बघा. एसमध्ये 1 आणि पीमध्ये असतात 3, px py आणि pz ऑर्बिटल्स. आता 1sमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स ते ॲकोमोडेट करणार आणि 2sमध्ये पण ते किती करणार, 2. आणि इथे एक वॅलंट, इकडे एक वेकंट असतं. पण जेव्हा ते एक्सायटेड स्टेटमध्ये जातं, फर्स्ट एक्सायटेड स्टेट, तेव्हा 1s आहे तसंच स्टेबल राहतं, पण 2s आणि 2pमधलं एक इलेक्ट्रॉन इथे राहणार आणि हा जो दुसरा इलेक्ट्रॉन आहे हा जाऊन इकडे शिफ्ट होतो. म्हणजे px py आणि pz तिघांमध्ये किती इलेक्ट्रॉन्स राहतात, एक 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 एक. सो किती, जो पेअरिंग कितीची राहिली आहे, 4. सो व्हॅलन्सी काय झाली, 4. म्हणून त्याला आपण म्हणायचं टेट्राव्हॅलंट. हां, सो व्हॉट वी हॅड लर्न्ड इज number of electrons available for pairing in excited state किती असतात, 4. आता सेकंड प्रॉपर्टी कार्बनची अशी आहे की इट कॅन फॉर्म मल्टिपल बॉन्ड्स विथ इटसेल्फ. म्हणजेच कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड फॉर्म करू शकतो, कार्बन कार्बन डबल बॉन्ड फॉर्म करू शकतो, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड फॉर्म करू शकतो. थर्ड कॅरेक्टरिस्टिक काय आहे, टेट्राहेड्रल शेप. आता कार्बनमध्ये असतं 1s 2s 2px 2py 2pz.
म्हणून एस ऑर्बिटलचा शेप कसा असतो, सर्क्युलर. ह्याचा पण सर्क्युलर. पी हा पी ॲक्सेसच्या अलॉंग परपेंडिक्युलर असतो. वाय तसं आणि झेड असं. आणि हे जेव्हा सगळे फ्यूज होतात तेव्हा वी गेट समथिंग जे असं काहीतरी असतं आणि ते पिरॅमिड शेपसारखं काहीतरी बनवतं, म्हणून त्याला म्हणायचं टेट्राहेड्रन. त्याच्यानंतर आता क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. पहिलं क्लासिफिकेशन काय असतं की बेस्ड ऑन फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप, व्हॉट इज फंक्शनल ग्रुप? In hydrocarbon, anything except carbon and hydrogen can be added as functional group. मग तो हॅलोजन असू शकतो. हॅलोजनमध्ये काय येणार, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, किंवा तो कीटोन असू शकतो, किंवा तो अल्कोहल ग्रुप असू शकतो, म्हणजेच OH ग्रुप. एनिथिंग एक्सेप्ट कार्बन हायड्रोजन इज कॉल्ड एज फंक्शनल ग्रुप. So based on functional group, it can be either homologous or heterologous. Let us study some functional groups. Obviously this is a revision along with that suffix. म्हणजे OH. What is OH? OH is alcohol. जर मी ते नायट्रोजन आणि हायड्रोजन असा एक ग्रुप बनवला तर इट गेट्स अमाइन. पुन्हा डॅश ओ डॅश 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 इथे काय असणार आहे, कार्बन. दोन कार्बनच्या मध्ये जर ऑक्सिजन असेल तर त्याला म्हणायचं काय, इथर. तसंच जर दोन कार्बनच्या मध्ये सल्फर असेल तर त्याला म्हणायचं थायो इथर. जर एक्स म्हणजे एक्स हॅलोजन असेल तर त्याला म्हणायचं हॅलाइड ग्रुप. त्यात काय आता फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयडीन. त्याच्यानंतर जर सी आणि एन, आता हे सी आणि एनचा एकच ग्रुप आहे आणि तो जर एखाद्या हायड्रोकार्बनला अटॅच असेल तर त्याला म्हणायचं सायनाइड. आता सी एनच्या ऐवजी जर ते एन सी असेल, एन आणि सी, तर त्याला म्हणायचं आयसोसायनाइड. आणि जर सी डबल बॉन्ड ओ असा असेल आणि इकडून पण कार्बन इकडून पण कार्बन, तर त्याला म्हणायचं कीटोन ग्रुप. म्हणजे कुठल्याही हायड्रोकार्बनचं जर नाव आपल्याला हवं असेल तर आपल्याला त्याचा प्रिफिक्स आणि सफिक्स लावावं लागतं. प्रिफिक्स आणि सफिक्स लावायचं. प्रिफिक्स म्हणजे काय, आता एक असेल तर मिथेन, दोन असेल तर इथेन, तीन असेल तर प्रोपेन. आणि मेक शुअर की तुम्ही त्याची वॅलन्सी फुलफिल करताय. वॅलन्सी फुलफिल म्हणजे काय, हा कार्बन ॲटमच्या बाजूला 4 बॉन्ड्स तरी पाहिजेत. मग तो सेपरेट 4 असतील किंवा एक डबल बॉन्ड 2 सिंगल असतील किंवा एक ट्रिपल बॉन्ड 1 सिंगल बॉन्ड असेल, बट मेक शुअर की तुम्ही कंप्लीट करताय. आता इथे राहतं इथे. आता ह्या कार्बनला आपण एखादा ग्रुप जोडू, जसं की समजा OH. तर ऑब्वियसली नेम करताना मिथेन, इथेन, प्रोपेन. मग प्रिफिक्स काय झाला, प्रोपेन. आणि सफिक्स काय, OH ग्रुप आहे. OH म्हणजे काय, अल्कोहॉल. अल्कोहॉल म्हणजे काय, OL, प्रोपॅनॉल. आता सेकंड पोझिशनला आहे म्हणून 2 प्रोपॅनॉल किंवा प्रोपॅन 2 ऑल. ओके. आता आपण बघू सॅच्युरेटेड कंपाऊंड्स काय असतं आणि अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स काय असतं. सॅच्युरेटेड कंपाऊंड म्हणजे ज्याच्यात सगळे सिंगल बॉन्ड्स असतात आणि कुठे डबल बॉन्ड नसतो. अनसॅच्युरेटेड म्हणजे जिथे डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असतो, अशा कंपाऊंड्सला म्हणायचं अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स. आता अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्सचा एक सिम्पलचा फॉर्म्युला आहे CnH2n आणि ह्याचा एक सिम्पलचा फॉर्म्युला आहे CnH2n-2. ओके. आता विल गो विथ अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स. आता सिंगल कार्बनचं अनसॅच्युरेटेड कंपाऊंड असं काही नसतं, म्हणून मग मिनिमम किती पाहिजे, 2 कार्बन. आणि त्याच्यात जर एक डबल बॉन्ड लावला तर
इथ प्रिफिक्स आहे, पण इथिलीन हे येतं डबल बॉन्डमध्ये. आणि तसंच सिमिलरली जर आपण हे 3 कंपाऊंड्सचं केलं तर ते काय येणार, प्रोपिलीन. पुन्हा 4 कंपाऊंड्सचं ब्युटिलीन. मग ब्युटिलीनचं कसं असणार आहे, जर फर्स्ट पोझिशनला असेल तर अल्फा ब्युटिलीन, जर सेकंड पोझिशनला असेल तर आयसोब्युटिलीन. ते कसं, सी 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 डबल बॉन्ड सी असं जर कंपाऊंड असेल तर तो काय असणार आहे, अल्फा ब्युटिलीन. अल्फा का, कारण फर्स्ट कार्बनला अटॅच्ड आहे. आणि जर हा सेकंड कार्बनला अटॅच असेल तर हे झालं बीटा ब्युटिलीन. आणि तेच जर हे असं काहीतरी वेगळंच असेल, डबल बॉन्ड CH2, तर हे झालं आयसो ब्युटिलीन. आय होप एवढं तरी सगळं क्लिअर आहे. इट इज बेसिक, आपण 10वीत पण हे सगळं शिकलो आहेत. आपण जस्ट ह्याची रिव्हिजन करत आहे शॉर्टमध्ये. तरी पण जर नसेल कळलं तर यू फ्री टू टेल मी. नेक्स्ट विल गो कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. त्यात एकतर असतं HC ट्रिपल बॉन्ड CH, त्यालाच आपण काय म्हणतो, ॲसिटिलीन. नंतर जर ते 3 कार्बनचं असेल तर ते असतं मिथाईल ग्रुप लावला ॲसिटिलीनला, मग मिथाईल ॲसिटिलीन. ते जर दोन्हीकडनं आपण CH3 लावलं आणि मध्ये कार्बन ठेवलं फक्त, तर ते काय होणार, डायमिथाईल ॲसिटिलीन. हे असं का झालं, हा मेन पकडायचा आणि हा सबस्टिट्यूट पकडायचा. हे मेन पकडायचं आणि हे दोन काय आहेत, सबस्टिट्यूट. मग CH4 काय असतं, मिथाईल. मायनस हायड्रोजन जर झाला तर ते काय होणार, मिथाईल. मिथेन मायनस हायड्रोजन गिव्स यू मिथाईल. आपण आत्तापर्यंत काय काय बघितलं, आपण बघितलं कार्बन ॲटम, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचं टेट्रा हेड्रल शेप. त्याच्यात पण आपण बघितलं की त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असतं. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की वॉटर सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. पुन्हा फंक्शनल ग्रुप काय असतो ते बघितलं आपण. एवढं बघितलं तर 1-2 क्वेश्चन्स पण आपण करूयात. आता क्वेश्चन्स, लेट्स से सिंपल क्वेश्चन आहे की what is hybridization of each carbon atom in the compound. आय होप हे हायब्रिडायझेशन तुम्हाला फिगर आउट करता येईल कसं, की sp3 sp2 sp. sp3 केव्हा येणार, जेव्हा ऑल बॉन्ड्स आर सिंगल. म्हणजे कार्बनचे सगळे बॉन्ड्स कसे आहेत, सिंगल. sp2 कधी येणार, जेव्हा त्याच्यात एखादा तरी डबल बॉन्ड का होईना असेल. आणि sp केव्हा येणार, जेव्हा तो एकतर त्याला ट्रिपल बॉन्ड आहे किंवा दोन्ही साईडने त्याला डबल बॉन्ड आहे. आता ह्याच्यावरनं मी तुम्हाला एक कंपाऊंड देते आणि मग मी तुम्हाला आन्सर सांगते. बट आय होप यूल आन्सर बिफोर मी. HC CH CH CH3 हा कंपाऊंड आहे. आपण ह्याला थोडं इलॅबोरेट करू. कसं करणार आपण ते, H-C त्याला ट्रिपल बॉन्ड, पुन्हा C-C H H इथे डबल बॉन्ड आणि CH3. नाव दिस गेट्स इझियर. आता हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, हा थर्ड कार्बन, हा फोर्थ कार्बन आणि हा फिफ्थ कार्बन. फर्स्ट कार्बनमध्ये काय आहे रे, एक तर ट्रिपल बॉन्ड आहे, मग ह्याचं कॉन्फिगरेशन काय होणार, sp. सेकंडमध्ये काय आहे, एक ट्रिपल बॉन्ड आहे, म्हणून मग ह्याचं पण कॉन्फिगरेशन काय होणार, sp. आता थर्ड कार्बन, सिंगल बॉन्ड पण इकडे काय, डबल बॉन्ड, मग ह्याचं कॉन्फिगरेशन काय होणार, sp2.
ह्याचं पण सिमिलरली sp2. आता हा शेवटचा कार्बन, 5th कार्बन, ह्याचं काय आहे, ऑल बॉन्ड्स आर सिंगल, सो ह्याचं काय होणार कॉन्फिगरेशन sp3. म्हणून कॉन्फिगरेशन सगळ्या कार्बन ॲटम्सचं कसं आहे, sp sp2 अँड sp3. आय होप यू हॅव गॉट इट करेक्ट. अजून एक क्वेश्चन बघू आपण की which is not correct for homologous series. होमोलोगस सिरीज हे 10th स्टँडर्डमध्ये सुद्धा होतं आपल्याला. होमोलोगस सिरीज म्हणजे आता मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, मिथेनॉल, इथेनॉल, प्रोपेनॉल, ब्युटेनॉल, हे जे एकामागे एक सिरीज बनत जाते. सो फर्स्ट इज ऑल मेंबर्स हॅव, पहिलं सेम जनरल फॉर्म्युला, सेकंड सेम केमिकल प्रॉपर्टीज, सेम जनरल फॉर्म्युला, सेम केमिकल प्रॉपर्टीज, सेम फिजिकल प्रॉपर्टीज और सेम फंक्शनल ग्रुप. आता होमोलोगस सिरीजचं काय असतं, आता समजा CnH2n+2, मग हा फॉर्म्युला मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन खाली खाली सेम होत जाणार. किंवा मग CnH2n असेल तर सिमिलरली, जर अल्कोहॉल असेल तर मिथेनॉल, इथेनॉल, ते फॉरवर्ड पुढे कंटिन्यू होत जाणार. म्हणजे काय, जनरल फॉर्म्युला तर त्यांचा सेम असतो. सेकंड केमिकल प्रॉपर्टीज, त्यांचे केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे ते कसं रिॲक्ट करतात ते सुद्धा सेम असणार. तिसरा फंक्शनल ग्रुप, आता आपण इकडे बघतच अल्कोहॉलचा फंक्शनल ग्रुप कंटिन्यू होतं, सो सेम फंक्शनल ग्रुप. मग काय रे, सेम फिजिकल प्रॉपर्टीज इज दी आन्सर. होमोलोगस सिरीजमध्ये सेम फिजिकल प्रॉपर्टीज सगळ्या मेंबर्सचे नसतात. कोणी रूम टेम्परेचरला गॅस असतं, कोणी सॉलिड असेल, कोणी लिक्विड असेल, ते वेरी करतं. त्याच्यात दॅट इज नॉट द सेम. सो आन्सर इज सेम फिजिकल प्रॉपर्टीज. म्हणजेच काय, होमोलोगस सिरीज, in homologous series all members have same general formula, same chemical properties, same functional group, but they do not have same physical properties. So आता आपण नेमिंग ऑफ हायड्रोकार्बन्सने चालू करू. सो नेमिंगच्या सिस्टमचं नाव काय, IUPAC. आता इट हॅज सर्टन रूल्स. पहिला रूल काय, सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. कंटिन्युअस पेरेंट कार्बन चेन. दुसरा काय, नंबरिंग. आता when selection of longest chain, it has certain sub rules. First rule is selection of longest chain containing either functional group or multiple bond or substituents. म्हणजे काय, आता जेव्हा आपण नेमिंग करतो कुठल्याही हायड्रोकार्बन कंपाऊंडचं, तेव्हा त्याचे रूल्स आहेत. पहिला रूल काय की लॉंगेस्ट कंटिन्युअस पेरेंट कार्बन चेन, म्हणजे जी सगळ्यात लांब मोठी चेन आहे ती. आणि दुसरं नंबरिंग कुठून चालू करायचं त्याच्यासाठी एक रूल आहे. आता जेव्हा आपण लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करतो तेव्हा जर ती पूर्ण सॅच्युरेटेड असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही येणार. पण जेव्हा त्याच्यात फंक्शनल ग्रुप असतो किंवा मल्टिपल बॉन्ड असतो किंवा काही सबस्टिट्युएंट्स असतील तर त्याची एक प्रायोरिटी ऑर्डर आहे. प्रायोरिटी ऑर्डरमध्ये काय,
प्रायोरिटी सगळ्यात आधी आपण कशाला देणार, फंक्शनल ग्रुपला. त्याच्यानंतर जर मल्टिपल बॉन्ड असेल तर ठीक आहे, मग मल्टिपल बॉन्डला. नंतर नंबर ऑफ कार्बन ॲटम, मग फंक्शनल ग्रुपही नाही आहे, मल्टिपल बॉन्डही नाही आहे, मग कार्बन ॲटम जिथे जास्त ती लॉंगेस्ट चेन. आणि त्याच्यानंतर सबस्टिट्युएंट्स. आता what does second sub rule say? If carbon containing functional group is present, then include carbon of that functional group in parent chain. म्हणजे मी मगाशी तुम्हाला कीटोनचं सांगितलं होतं, त्या फंक्शनल ग्रुपमध्ये कार्बन पण आहे, मग हा कार्बन हा पेरेंट चेनमध्ये आपण इन्क्लूड करणार. मग जरी ती चेन शॉर्ट होत असेल तरी विल इन्क्लूड दिस कार्बन इन द पेरेंट चेन. नेक्स्ट सब रूल 3. आता असंही होऊ शकतं की कधी कधी खूप लॉंग चेन अनेक होऊ शकतात, म्हणजे 9च कार्बन ॲटमचे 3-4 वेगवेगळे चेन्स होऊ शकतात. मग अशा वेळी काय करायचं, ते कार्बन ॲटम ज्याच्यावर मॅक्सिमम सबस्टिट्युएंट आहेत provided multiple carbon chains are possible. ह्याचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. आता लेट्स से CH3 CH2 CH CH CH2 CH3. ह्या CHला पुन्हा जोडलं, इथून एक CH CH3, इथून एक CH, इथून एक CH3, इथून एक CH3, इथून एक CH3. आता यात काय किती कार्बन आहेत, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6. म्हणजे ही एक चेन, दुसरी ही एक चेन, तिसरी ही एक चेन, आणि चौथी कुठली, ही चेन, ही वाली. मग आता ह्या चेनमध्ये आपण जर ही चेन सिलेक्ट केली तर किती सबस्टिट्युएंट आहेत, 1 आणि 2. जर आपण ही चेन सिलेक्ट केली तर किती सबस्टिट्युएंट आहेत, 2. जर आपण ही चेन सिलेक्ट केली तर 1 2 3 4, किती सबस्टिट्युएंट आले, 4. मग लॉंगेस्ट चेन कुठली होणार, CH3 CH 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 CH3. का, कारण ह्याच्यावर सबस्टिट्युएंट्स किती आहेत, 4. कळलं. तसंच अजून एक काय आहे रूल, की if more than one multiple bonds are present, then select the one containing maximum number of multiple bonds. तेच मल्टिपल बॉन्ड्स ज्या चेनमध्ये मॅक्सिमम आहेत ती चेन आपण सिलेक्ट करणार. पुन्हा एक्झाम्पल द्यायचं झालं तर CH2 CH2 CH CH CH2 CH2 CH3, इकडे CH डबल बॉन्ड CH2. आता 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 6. आपण असं घेतलं ही लॉंगेस्ट चेन होती आहे, ही लॉंगेस्ट चेन होती आहे. पण जर आपण असं केलं तर हा डबल बॉन्ड इट गेट्स लेफ्ट आउट. सो आपण चेन कुठली सिलेक्ट करणार, ही. का, कारण ह्याच्यात मल्टिपल बॉन्ड्स म्हणजे 2 डबल बॉन्ड्स आहेत, म्हणून वी सिलेक्ट दिस चेन. सो if more than one multiple bonds are present, then select one which contains maximum number of multiple bonds. आता सेकंड,
नंबरिंगमध्ये काय करायचं? सब रूल्स पहिला आहे की तिकडून नंबरिंग स्टार्ट करायचं जिकडून एकतर फंक्शनल ग्रुप आहे किंवा मल्टिपल बॉन्ड आहे किंवा सबस्टिट्यूएंट आहे. आता जर सगळंच असेल असं जर झालं तर मग त्याची एक प्रायोरिटी ऑर्डर असणार आहे. अकॉर्डिंग टू द प्रायोरिटी ऑर्डर, फर्स्ट प्रायोरिटी इज गिवन टू फंक्शनल ग्रुप, followed by multiple bond, followed by substituents. If carbon containing functional group is present, then give the lowest possible number to the carbon of the functional group. म्हणजे CH3 C double bond O CH2 CH2 CH3 असं काही असेल तर 1 2 3 4 5 विल प्रेफर दिस वे. आपण उलट्या डिरेक्शनने जाणार नाही आहोत का? कारण कार्बन कंटेनिंग फंक्शनल ग्रुपला सगळ्यात कमीत कमी जो नंबर पॉसिबल आहे तो आपण देणार आहोत. अजून एक काय आहे, जेव्हा कंडिशन सिमेट्रिकल असतात म्हणजे लेट्स से CH3 CH CH CH3 1 2 इथं समजा क्लोरीन आलं, इकडे ब्रोमिन आलं. आता ओनली फॉर सिमेट्रिकल कंडिशन्स, जेव्हा अशी कंडिशन आहे की सेम आहे, सेकंड पोझिशनलाच आहे, इकडूनही सेकंड पोझिशन इकडूनही सेकंड पोझिशन, तर अशा वेळी अल्फाबेटिकल ऑर्डर आपण फॉलो करणार. अल्फाबेटिकल म्हणजे काय? क्लोरीन C, ब्रोमिन B, म्हणजे आपण Bला प्रेफरन्स देणार. B म्हणजे ह्याला सेकंड पोझिशन देणार आणि ह्याला थर्ड पोझिशन देणार. म्हणजे ह्याचं नाव काय होणार? 2 ब्रोमो 4 क्लोरो 2 ब्रोमो 3 क्लोरो ब्यूटेन. ओके.